रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आज आपल्या सोबत आहेत शंकरपूर बोर्डी येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत भाऊ उदार यांचं आपण आज केळीच्या प्लॉटमध्ये आहोत. आणि या केळीच्या प्लॉटमध्ये आता हा चंदभाऊ दुरी आहे ना, हा दुरी खोडवा आहे. मागच्या वर्षी पण आम्ही या प्लॉटमध्ये आलो होतो आणि आज परत चक्कर मारलाय आणि अतिशय चांगलं पीक चंदूभाऊंनी इथं आणलेलं आहे. त्यांचा ॲव्हरेज पण चांगला निघला आणि खूप आनंद होतोय आम्हाला का बुवा असं इतक्या चांगल्या प्रकारे शेतकरी आता दिवसेंदिवस प्रगती करायला लागलेली आहे आणि ॲव्हरेज वाढवायला लागलेलं आहे आणि ठरवलं तेवढं उत्पन्न काढायला तयार झालेले आहेत. तर चंदूभाऊ, मला तुम्हाला असं विचारायचं आहे का बुवा तुमचं हे नेमकं इतकं चांगलं तुम्ही आणलं तर काय नेमकं याच्या मागं काय गणित आहे, तुम्ही काय काय आम्हाला थोडंसं सांगा आणि थोडंसं इतर शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन होईल असं बघा. अगोदर आपलं 4 लिटरचं डिस्चार्ज होतं. बरं. त्या टायमाला जास्त एक तर लाईट पण टिकत नव्हती आणि भरणा होत नव्हता. तर बापून आपल्याला तुपांची ड्रिप वापरा म्हणले, तुपांचं ठिबक घ्या म्हणले, नेटा भीमचं. तर ते 2 लिटरचं डिस्चार्ज. आता अगोदर तर आम्ही कधी 2 लिटरचं वापरलेलंच नव्हतं. आम्हाला अगोदर 4 लिटरचं हे राहायचं. तर आणि 4 लिटर मध्ये आम्हाला 1 एकर सुद्धा 500 मोठीला प्लॉट चालत नव्हता. आणि हे तुपांचं नेट भीमचं असल्यामुळे तुपांचं हे आपलं 2 लिटर 2 एका 500 मोटर जवळपास 2.5-3 एकर ड्रिप चालायला लागलं. आणि पाणी पण इतकं व्यवस्थित हे होत होतं, पांगत होतं. आणि जे 4 लिटरचं होतं ते डायरेक्ट खाली जाऊन ते जमिनीमध्ये फक्त जमिनीत खोलपर्यंत जात होतं आणि त्याचं पाझरत नव्हतं ते. आणि हे जे नेटा भीमचं तुफान ठिबक केल्याच्या नंतर आपला असा फायदा झाला की जे आपल्याला जे 4 लिटरचं डिस्चार्ज ठिबक होतं ते अगोदर तर ते 4 घंटे चालावं लागत होतं. तर आणि हे फक्त 2 घंट्यामध्ये ते 4 घंट्याचं काम करतं. हा पसरतं आणि एकदम पाण्याची पण एकदम बचत होती. तर त्यामुळं आपल्याला हे नेटा भीमचं तुफान एकदम चांगल्या पद्धतीनं केळीचं पण आपला प्लॉट एकदम छान पद्धतीनं सारखं स्टार्ट पासून सेंटर पर्यंत एकदम छान पद्धतीनं एक सारखं डिस्चार्ज आला. खत पण आपलं वेळेवर सगळ्या शेवटपर्यंत त्यानं मॅनेजमेंट झालं खताचा पण. आणि यांच्या मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभलं. प्रत्येक वेळेस येऊन यांना बघितलं आणि आपलं केळीचं ॲव्हरेज पण चांगलं निघलं. जे 4 लिटरचं डिस्चार्ज होतं ते सुरूला जितकं ॲव्हरेज नाही निघलं, पण तुफानचं टाकल्याच्या नंतर त्याच्या प्लस जास्त ॲव्हरेज निघलं उलट दुरीला केळीमध्ये. तर ते नेटा भीमचा असल्यामुळं आणि 2 लिटर डिस्चार्ज असल्यामुळे फार फायदा झाला आणि पाणी पण एकदम पाण्याची पण बचत झाली. बरोबर आहे चंदूभाऊ, याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन आहे. मला असं प्रश्न विचारायचा का तुमचं म्हणणं आहे का सुरुवातीला म्हणजे सुरुवातीच्या पिकाला असं ॲव्हरेज नाही आलं आणि खोडव्याला ॲव्हरेज आलं, तर नेमकं असं काय झालं का काय तुम्ही डिझाईन केलं, काय वेगळं काय केलं असं म्हणून तुम्हाला बदल झाला खोडव्याचा आणि सुरुवातीच्या? काय झालं, 4 लिटरचं डिस्चार्ज होतं ज्या टायमाला आम्ही वॉटर सोल्युबल देतो तर ते डायरेक्ट खाली जायचं, पूर्ण जमिनीच्या म्हणजे खोलपर्यंत जायचं आणि त्याचा रिझल्ट येत नव्हता त्या खताचा. मुळ्याच्या कक्षेच्या खाली गेल्यामुळे ते झाडाला लागू व्हायचं नाही. तर मग आपले नानासाहेब सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली यांना आपल्याला सांगितलं हे नेटा भीमचं तुफान घ्या आणि बळीराजा ॲग्रो मधून. तर मग ते घेतल्याच्या नंतर एक फायदा असा झाला का ते तुफान नेटा भीमचं तुफान टाकल्याच्या नंतर जे वॉटर सोल्युबल खत मी जे सोडल्याच्या नंतर जे 100% ते याला लागू झालं केळीला. म्हणजे ते पाण्याबरोबर जे पसरलं ना तर ते पूर्ण मुळ्याच्या कक्षामध्ये खत लागू झालं. अगोदर जे 4 लिटरचा डिस्चार्ज होता ना तर ते डायरेक्ट खाली जमिनीत जायचं. तर ते आमचं जवळपास 70-80% वेस्ट जायचं वॉटर सोल्युबल सोडलेला. तर हे जे नेटा भीमचं तुफान आम्ही टाकल्यापासून नळी टाकल्यापासून नेटा भीमचं तुफान ठिबक टाकल्यापासून का ते 100% खत लागू हो राहिलं आणि त्याच्यामुळे ते केळीला चांगलं रिझल्ट आला. शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता की इथं चंद्रकांत उदार यांनी असं जे केलेलं आहे. चंदूभाऊ, मला एक थोडक्यात सांगा, बळीराजा ॲग्रो सर्व्हिसेसचं तुम्हाला काय काय मदत झाली, कुठं मदत झाली आतापर्यंत? बळीराजा ॲग्रो सर्व्हिसचा असा फायदा झाला का बापू तुम्ही आम्हाला ह्या नेटा भीमच्या तुफानचं डिझाईन हे करून दिलं आणि आम्हाला अगोदर तर या 4 लिटरचं आम्हाला काय वाटायचं का हे 4 लिटरनं एकदम
फास्ट ओल्लं होईल. आम्हाला अगोदर 4 लिटरच माहिती होतं. आम्हाला हे 2 लिटर डिस्चार्ज आणि येतो काही माहित पण नव्हतं, कारण की आम्ही 4 लिटरचं केलेलं होतं. पण तुम्ही आम्हाला आग्रह केला, 1-2 एकरचा प्लॉट करून बघा. तुम्ही एक डेमो म्हणून तरी करा. तुमच्या सल्ल्यानुसार तुम्ही जे आम्हाला सल्ला दिला आम्ही ते ऐकलं. त्याचा एक फायदा असा झाला का ते क्षेत्र पण इतकं आम्हाला एक 2-3 घंट्यामध्ये, जिथं आम्हाला 8 घंटे पाणी चालवावं लागत होतं आणि ते 2 घंट्यामध्येच तितकं आमचं काम झालं. ते तुमच्या सल्ल्यामुळे, बळीराजा ॲग्रोच्या सल्ल्यामुळं आणि तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन केलं. इथं आले तुम्ही आणि आम्हाला प्रत्येक वेळेस सांगून खताचं पण आम्हाला त्या 2 लिटरच्या डिस्चार्जमुळं खत पण इतकं व्यवस्थित सगळ्या याला हे झालं. ते म्हणजे पाण्याबरोबर खताची पण आमची एकदम बचत झाली आणि 100% लागू झालं. आणि हे तुमच्या प्रत्येक मार्गदर्शनमुळे आमचं हे झालं 2 लिटरचं डिस्चार्ज. धन्यवाद. आणि मग आता आपण जे वेळोवेळी तुम्हाला जे खतं सुचवले त्याचा तुम्ही वापर केला का? हो, केला ना. तुम्ही जे सांगितलं आम्हाला वेळोवेळी, ज्या टायमाला हे खत सोडा, त्या टायमाला हे टायमिंग, आम्ही प्रत्येक टायमिंगवर तुम्ही जे सांगितलं आम्ही त्या टायमिंगला ते सोडलं. परफेक्ट नियोजनानं आमचा प्लॉट पण इतकं छान पद्धतीनं आला. आणि वेळोवेळी तुमच्या मार्गदर्शनामुळं आमची केळीची 30-35 किलोची रास पण उतरली. धन्यवाद.